तर राज्य सरकारच्या आवाहनानंतर वारकरी देहू आळंदीला न जाता थेट पुण्यामध्ये पोहोचले। त्यामुळे पुण्यामध्ये 2 दिवसांपासून वारकऱ्यांची गर्दी होऊ लागली आहे। या वारकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी निखिल सुकरे यांनी। पाहूया। नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची। खरं तर जन्मांतरीची पापं जळतात म्हणतात या वारीमध्ये सहभागी झाल्यानंतर। खरं तर ही वारी आहे, वैष्णव वारी आहे। वैष्णवांचा मेळा सध्या आपल्याला भरलेला पाहायला मिळतोय सगळीकडे। सध्या मी पुण्यामध्ये आहे आणि पुण्यामध्ये देखील वारकऱ्यांचा मेळा भरलेला आहे। आपण या वारकऱ्यांशी बोलणार आहोत, परंतु आपण सध्या पाहतोय की ही जी सुबक मूर्ती आहे, विठ्ठलाचं मंदिर आहे खरं तर हे नवी पेठेमधील, आणि विठ्ठलाची ही सुबक मूर्ती आणि त्यासमोर ह्या वारकऱ्यांचा सगळा नामसंकीर्तनाचा गजर जो आहे तो सुरू आहे। आपण वारकऱ्यांशी बोलणार आहोत, त्यांच्या माऊलींविषयी त्यांच्या विठ्ठलाविषयीच्या काय भावना आहेत। खरं तर विठ्ठलाला मायबाप म्हणून हे सगळे वारकरी भजत असतात। खरं तर पेटीच्या माध्यमातून असेल किंवा मृदुंगाच्या माध्यमातून, अगदी विणाच्या माध्यमातून देखील या विठ्ठल नामाचा गजर सध्या सुरू आहे। माऊली आपल्या बरोबर आहेत। माऊली, काय सांगाल तुम्ही कीर्तनकार म्हणून किंवा वारकरी म्हणून कशा पद्धतीने विठ्ठलाची आठवण करत असता अभंगाच्या माध्यमातून, काय सांगाल? आता सांगायचं म्हणजे मला 42 वर्ष झाली वारी करतो। वा। आणि विठ्ठलाच्या साठीच आपण चाललो सगळे वारकरी भेटायला, भेटीसाठी। हा सगळा सोहळा पंढरपूरला जातो। आणि आता प्रस्थान झालं काल, आम्हाला जाता आलं नाही, त्यामुळे जरा थोडंसं खंत वाटते। तो पाठीराखा आहे सगळ्यांचा, सगळ्या जगाचा मायबाप येतो, तो सगळ्यांनाच सांभाळतो। तुम्हाला, आम्हाला, सगळ्यांना, मुंगीला, किडेला, सगळ्यांना सांभाळतो तो। संसार विसरतो माणूस वारीत, बाकी काही नाही, घर विसरून जातं। माहेरी गेल्याचं आपल्याला सुख जाणवतं, आपण माहेरीच चाललोय असं। आम्ही वारीत जात असतो का, तेव्हा देवाचं एवढं आमच्यावर कृपा होते की असं डोळ्यातून अश्रू असे येत असतात, असं सांगणं अशक्यच आपणाला। ते एवढं तर असं भाव त्याचा जाणून घ्यावं। असं वारी जन वारी करत नाही त्यांनी, त्या माय बहिणांना माझा एकदा तरी वारी करा पंढरीची। तुम्हाला कळकळीनं विनंती आहे, म्हणजे तुम्हाला बी अनुभव येईल की वारी काय असते, आपण वारी कशासाठी करता, म्हणजे देव काय हाय ते तुम्हाला कळेल। कॅमेरामन दीप मिश्रासह निखिल सुकरे, जय महाराष्ट्र, पुणे।